पण तरीही ते अनेक प्रकारच्या हाल कष्ट सहन करतात. शेवटच्या काळामध्ये अभंगावळीच काय होतो, अनेक काय पडतात, अनेक प्रकारचे. मग काही लोक आम्हाला विचारतात, अमुक अमुक जे महाराज आहेत का, जे बाबा आहेत का, ते वृत्तीने एकदम पोहोचलेले साधू, त्यांच्याकडचं ज्ञान आहे अस्खलित ब्रह्मज्ञान त्यांच्याकडे. आता जे जाणार ते मुक्तच होणार हे आम्हाला माहित होतं. तरी त्यांच्या शेवटच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप हालापेटा सहन केल्या आणि अनेक प्रकारची व्याधी त्यांना ग्रस्त केलं. हे कसं काय? मग त्यांना सांगावं लागतं, बाबा कसं आहे, आता त्यांना मुक्तच व्हायचंय ना, मग जे राहिलेलं कर्म असतो ती देवाला भोगून संपवावं लागतं. मग भोगून संपवायचं म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या दृढ आदिवेदी त्यांना झाल्या आणि त्या मार्फत त्यांनी त्यांचं ते कर्म भोगलं आणि त्याच्यातून ते अलिप्त झाले. जास्त कर्माचा विषय मानत नाही म्हणा तसा. बऱ्याचशा वेळेस तुम्ही ऐकला असेल, परत 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 तोच विषय आला ना, मग लोकांना वाटतं की जसं एखादा माणूस म्हणतो, का मला समोरचा माणूस आहे ना कुठल्याच प्रकारचं पुण्य कर्म करतो, नेहमी त्याचं वाईटच चिंतन असतं, वाईटच कृत्य असतं, कृती सहज असतो, तर त्याच्या घरीच कसं काय वाटतं. त्यांना सांगायला काय बाबा, तिने पहिलं जे कर्म केलेले, जे पुण्य कर्म आहे, चांगलं कर्म आहे, ते सध्या भोगणं धरावे देखणी समाधान, संचता वाचोनी भोगतो न भळे. कितीतरी विषय. मग जर पूर्व कर्मानुसार भोग मिळतो तर मागच्या जन्मामध्ये जर त्याला ज्ञान प्राप्त झालेलं नसेल तर या जन्मात तरी कसं होईल, मग तो कधी मुक्त होणार. कितीतरी शंका आहेत अशा. असो तर त्या ठिकाणी जो जीव आहे, आपण परत मुळावरती होता, जीवाला यावंच लागते. विषय का झाला, संत हे स्वइच्छेने येत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी सात भावे वाटाया, आणि देवाला आणावं लागतं. आणि याला रूपा बळे ज्या वेळेस आवश्यकता भासते त्यावेळेस सर्व साधुजन मुनिजन देवगण विनंती करतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळ केशवा महानंद महानुभवा सदा शिवा सदरूपा. विनंती करून देवाला आणतात, देवाला आणावं लागतं. आता आपला विषय म्हटलाय कोणता, संत हे स्वइच्छेने येत असतात, स्वतःच्या इच्छेने ते येतात आणि स्वतःच्या इच्छेने राहत असतात. आणि स्वइच्छेने काय जे क्रिया
स्वेच्छेने जात असतात. नाथ महाराजांचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस नाथ महाराज म्हटले आता मला देव ठेवायचा, ठेवला नाही देव. आता ते तिरडीचा ते चौघ खांदेकरी घेऊन तेवढ्यात एक बाई समोरून आपल्या मुलीला वाट लावत होती. त्या नाथाला आजच मारायचं होतं म्हणजे माझ्या लेकीला मी वाट लावते, आक्षेपून केला नाथ आहे असं तिची मना म्हटल्या बरोबर नाथ महाराज ताडशी महाराज उठून बसली. बाई तुझ्या मुलीला आज वाट लाव, मी उद्या बरोबर स्वेच्छेने सांगतो. हा दुसऱ्या वेळेस पण तसा प्रसंग झाला. जे चौघ खाणे काय त्यामध्ये किती मिळवली पण शेवटी आमच्याच खांद्यावर लावलं लागलं. कोणा पटकन खाली मी माझ्या पायाने जाईल. मग तिसऱ्या वेळेस पायाने निघाली, दिंडी काढली नाथ महाराजांनी आणि ती दिंडी घेऊन आले कुठे, जिथे नाथ महाराजांच्या पादुका आहेत तिथं. आणि तिथं गंगा होती. तुम्हाला तिथं गंगा कशी होती? गंगा ही 100 वर्षाला पात्र बदलत असते पाणी, कारण पाण्याचा जो ओघ आहे तिने कुडकुडून पडत पडत आणि कोणत्या दिशेला झुकन म्हणजे गंगा नदी. पण त्याला 100, 500, 1000 वर्षाला कालावधी लागतो बरं का. तुम्ही म्हणता आमच्या करण्यात नाही झालं. प्रत्येकाच्या काढण्यामध्ये 2-4 वेळेस महापूर येतात. आता तुमच्या काळात सुद्धा महापूर आला असेल, तुम्हाला सुद्धा करपडा इकडे तिकडे गेलेले दिसले जाते. तसं नाथ महाराजांनी त्याची पादुका आहे त्या ठिकाणी गंगा होती. त्या गंगेमध्ये नाथ महाराज गेले, सर्वांना सांगितलं आता आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम हे जातो म्हणून सर्वांना निरोप घेतला. आणि नाथ महाराजांनी जे पुढी मारली, जिथं पुढी मारली तिथं नाथांच्या पादुका आहे. आणि जिथं त्यांच्या गळ्यामध्ये हार वरती आले तिथं कृष्ण कमला तीर्थ नावाचं तीर्थ आहे. नाथ मंदिराच्या पाठीमागे एक मंदिर आहे भगवान कृष्णाचं, त्याला कृष्ण कमला तीर्थ म्हणतात. तिथलं दर्शन घेऊन, तिथलं दर्शन घेतल्याशिवाय समाधीचं दर्शन पूर्ण होतच नाही. कारण हे दर्शन घेऊन कृष्ण कमला तीर्थ बनलं का तिथे नाथ महाराजांनी उडी मारली, जलरूप झाली, जलसमाधी ज्याला म्हणतात. जलसमाधी घेतली आणि फुलं तिथं वरती आले. त्यामुळे हे दोन्ही मंदिर म्हणजे नाथ महाराजांचे. गावातलं नाथ महाराजांचं पूजा झालेली आहे. त्या ठिकाणी विजय पांडुरंग आहे. भक्ता जेऊ घालणं, तर विजय पांडुरंगाच्या विजेच्या खाली गेलेलं आहे. दास जेऊ घालणं, हे दास मला समजून असं असणार. विजय पांडुरंग भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या देवाऱ्यामध्ये. पण देवाऱ्यात कधी गेला? अगोदर सेवा केली, नंतर गेला नव्हता देवाऱ्यात. अगोदर 12 आणि 12 36 वर्ष सेवा केली नाथ महाराजांकडे भगवान परमात्म्याने. श्रीखंड रूपाने नाथांच्या घरी भगवान परमात्मा आले. 12 वर्ष कपडे धुतले, 12 वर्ष पाणी वाहिलं आणि त्याच्यानंतर 12 वर्ष श्रीखंड्या चंदन उगळवणी करी नुसतं चंदन उगळायचं काम केलं. आपल्यासारखं नाही गंजवळी हे सगळे मातीची चंदन उगळण्याकरता ताकद लागते. चंदन ज्या मंदिरामध्ये चंदन ठेवलेलं आहे तिथे गेल्यानंतर कळत की चंदन याला म्हणतात. आपल्या जवळ विज्ञानेश्वर आहे तिथं बाहेरच निशाण आहे आणि त्याच्यावर चंदन सुद्धा असतो. भगवान चंदनावर चंदन डोक्याला आपण लावून घ्यायचा ना, मग आपण भोटीत बसवा लागतो त्याला, तो लाकडाला घासाला होता त्या निशाण्यावर. तर मग ते चंदन निघत, मग ते चंदन घेऊन जायचं भगवान चंद्राला समर्पित करायचं आणि डोक्याला सुद्धा लावायचं. वारकरी शिक्षण संस्था अगोदर कुठं होती माहिती आहे? विज्ञानेश्वर आपल्या विज्ञानेश्वर आपल्या 2 वर्ष राहिले. त्यामुळं मंदिराचा जो आनंद आहे तो काही आगळा वेगळा आहे. ते शिवलिंग सुद्धा आगळं वेगळं आहे. जाऊन का विज्ञानेश्वर आपले गाव पलीकडून पांचाळेश्वर आहे, अलीकडून विज्ञानेश्वर. पलीकडून पांचाळेश्वर दत्तप्रभू बघा, दत्तप्रभूच्या ठिकाणी स्नान केले पांचाळेश्वरी दत्तात्रय योग्य. दत्त जे सप्तचिरंजीव आहेत ना, त्या सप्तचिरंजीवापैकी दत्तात्रय भगवान ते रोज भिक्षा मागायला कुठं जातात माहितीये? गणपतीला. तपश्चर्या करण्याचं ठिकाण कोणतं माहितीये का? गिरनार. गिरनारला कोण गेलं? जय गिरनार. जो गिरनारला गेला कमीत कमी 3 दिवस
तू जय गिरणार बसताच ते खाली जय गिरणार. कारण ते शिखर तो उंच येते आपण पाहिलं की फेटा पडतो फेटा. पण ते जे दिसतं का ते पहिलं शिखर असतं. दुसरं शिखर त्याच्यावर गेल्यावर दिसतं आणि दुसऱ्या शिखरावर गेल्यानंतर तिसरं दिसतं. इतकं उंच पहाटे निघावं लागतं. त्यावेळेस रात्रीच्या कुठं तरी 9-10 परत रिटर्न माणूस येतो दर्शन घेऊन. इतकं उंच आहे. पण आष्टेच्या महापुरी रिगटाची कुटी होती तसं 1000 लोक जर खालून निघाले आणि त्यापर्यंत अर्धे जातात. तिथं असं आहे 75% 60% 70% त्याच्यातले अर्धे जाते. आणि शेवटी चतुर तरी म्हणजे 4 आणि जे निघाले ना 1000 जर निघाले तर 240 देवाकडे सुद्धा तसंच आहे. संसारात सुद्धा तसंच आहे. शाळेत किती जाणार 1000 मुलं जातात. मग 1000 ऑफिसर होतात का नाही. त्याच्यात गाड्या जातात. काही जे 500 तर त्याच्यामध्ये अर्धच शाळा सोडून जातात. 500 डिग्रीला झटतात. मग त्याच्यात 50 कुठपर्यंत डिग्रीपर्यंत पोहोचतात. 450 ते सुद्धा ते गाड्या करतात. संसार सुद्धा कसं आहे. संसारात खूप मोठा संसार करावा. रावणा एवढा संसार करावा म्हणून लहानपणापासून झटायला अख्खं गाव असतं. अख्खं गाव म्हणजे समजा 500 घराचं कुटुंब गाव असतं. 500 घरं पैसा करता रात्रंदिवस काम करतात. मग विराळा पावे शेवटच्या जिथपर्यंत जायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये ती कर्तव्यता नाही. पण सांगू राहिलो क्षेत्र कोणतंही असो शेवटपर्यंत विरळाच जात असतो. विठाला आता मी सुद्धा विसरलो. आता आपला विषय कुठून कोणकडे चांगला सांगा याकडे विषय काय चालू सोयीच्छा त्याबद्दल. त्याच्यानंतर मग नाथ महाराजांकडे शिरता चौथी कीर्तन चाललेले विषांतर नाही म्हणता येईल त्याला. जीव संत आणि देव. संत हे सोयीच्छेने असतात आणि सोयीच्छेने राहतात. तसे जे सोयीच्छेने आले त्यांना जोपर्यंत राहायचं तोपर्यंत त्यांनी राहिले आणि आपलं अवतार कार्य संपवलं. मी नेहमी सांगत असतो. पण आता संतांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यामुळे आवर्जून परत सांगतो. प्रत्येक संतांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं. त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या कर्मामधून सांगितलं. तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असाल तरी परमार्थ करू शकता. ज्ञानोबायांनी काय सांगितलं. ब्रह्मचर्य राहिले तरी तुम्ही परमार्थ करू शकता. ज्ञानोबायांनी सांगितलं. जगद्गुरु तुकाराम काय म्हणाले. एक बायको मेली दुष्काळात दुसरी जरी केली तरीही तुम्ही परमार्थ करू शकता. देवाला प्राप्त करू शकता. नाचणार म्हणता तुम्ही शायदार असं असले घरचे तरीही तुम्ही देवाची भक्ती करू शकता. भक्ती करून देवाला प्राप्त करू शकता. भानुदास महाराज म्हटले स्वामीवर देण्याची पाळी आली तुमच्या जीवनामध्ये तरी तुम्ही परमार्थ सोडायचा नाही. देव येऊन त्या सोळाचं पाणी करेल. संत श्रेष्ठ सावता महाराज म्हणतात तुम्हाला जाणं झालं नाही पंढरपूरला. तुम्ही घरीच काम करीत राहिले शेतामध्ये स्वतःच्या तरीही तुम्ही देवाला प्राप्त करू शकता. म्हणजे प्रत्येक संतांनी त्यांच्या त्यांच्या कार्यामधून दाखवून दिलं. प्रत्येक वेगवेगळ्या स्थितीमधून दाखवून दिलं की तुम्ही देवाची भक्ती करू शकता. अल्पकाळच्यासाठी
तंते हाती धरली काठी. वर्गामध्ये जो शिक्षक असतो पहिलीच्या मुलांना शिकवतो तो कपाचं, तो खटाऱ्याचं, तो गणपतीचं, हे त्याला घोकण्याची गरज नसते, पण घोकतो कोणा करता? जे समोर बसलेले विद्यार्थी त्यांच्या करता. तसं तैसे संत स्वेच्छेने येतात, राहतात, समाजाला शिकवतात आणि स्वेच्छेने जात असतात. तुकाराम महाराज सुद्धा स्वेच्छेने, तुकाराम महाराजांना छंद लागला की मला चला जायचंय, वैकुंठाला जायचंय, जिथून आलोय तिथं परत मला जायचंय. माणूस जिथून आला तिथं जात असतो आणि म्हणजे निसर्गाचा जिथून आला की का आता तुम्ही इथून गेले तर उद्या लग्नाला गेले काय तिथं राहतात का? कितीतरी सुंदर गाव असलं तर नाही, जिथून गेले तिथंच पुन्हा परत जातात. तुम्ही झोपीतून तुम्ही जागृतीमधून गेले तिथं तर राहता का? स्वप्नामध्ये नाही, जिथून गेले परत तिथे येतात. म्हणजे जिथून गेला तिथेच परत जात असतो. थोडं वेदांतिक भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आत्मा आता जीव हा कुठून आलेला आहे? आलेला नाही तसा आलेला हे म्हणणं संभवत नाही. त्याला जीवचा शब्द तो आनंद स्वरूप होता पहिला, परब्रह्म स्वरूप म्हणजे आनंद स्वरूप. त्या आनंद स्वरूपातून आला आणि त्याला आनंदाची जोड आहे. मी तो काय शोधतो? बायको काय शोधतो? आनंद. लेकराला काय शोधतो? आनंद. घरात काय शोधतो? आनंद. काय शोधतो? आनंद. गाडीत काय शोधतो? आनंद. बंगल्यात काय शोधतो? आनंद. त्याला कोणतीही वस्तू हवी आहे, पण ती कशाकरता हवी आहे? म्हणजे आनंद, म्हणजे जिथून आला तिथं जायचा प्रयत्न करतो, पण त्याला निर्वेळ सुख मिळत नाही, निर्वेळ आनंद मिळत नाही. म्हणून त्याला असं वाटतं आहे बाबा पण हे नाही, माझा पत्ता चुकला. मी जिथून आलो ना हे जे स्वरूप आहे, तो जो आनंद आहे तो निर्वेळ आहे, माझा पत्ता चुकलाय. पाण्याला मोठी लागली तहान, नाथाच्या घरची पाण्याला मोठी लागली तहान, नाथांचा अभंग आहे. तुम्ही म्हणतात पाण्याला पाण्याची तहान लागत असते का? पाण्याला पाण्याची तहान लागणे म्हणजे परब्रह्म स्वरूप आनंद स्वरूप असणारा जीव हा आणि तोच परब्रह्माची म्हणजे आनंदाची अपेक्षा करतोय. म्हणजे पाण्यालाच पाण्याची तहान लागली. ओढ लागल्यामुळे जगद्गुरु तुकोबाला विनंती करून राहिली गरुडाला. अभंगाचं पहिलं चरण पायी त्यांच्या झाल्यामुळे विचारण घेऊन टाकलं. बरं का अभंगामध्ये प्रवेश करण्याचा उपक्रम असा नाही, हा उपक्रम घेतो मी, पण म्हटलं काल पहिल्या चरण तरी घेऊन टाकायला बाबा पहिल्या चरणात आणखी येणं अभंग सोडतो आपण उपक्रम अगोदर सांगतो. चरणामध्ये कसं यायचं
माझ्या माहेराला जाणार नाही, जिथून आलो तिथं जाणार. तुम्हाला यायचंय का? एवढंच नाही, बाकीच्या लोकांनाच नाही, पाळकरांनाच नाही, स्वतःच्या पत्नीला सुद्धा रावले यायचंय का तुला? मी वैकुंठाला जाणार. हा, वैकुंठाला जातात. अगोदर खरंच वाटलं नाही बाई, पण रोज म्हणतात तुकोबारा म्हणत नाही, आता मी तयारी करून राहिले, मला जायचंय वैकुंठाला. भगवान येणार मला नाही करता. मग ती नंतर तो प्रमुख का हो तुम्हाला वैकुंठाला जायचं, ठीक आहे बाबा, तुम्हाला जायचं साप नाही. म्हैस मी जर तुमच्या सोबत आलो, म्हैस कोण सांभाळेल? तो बरं कडे म्हैस होती ना, ती म्हणजे म्हैस कोण सांभाळेल, बाळा कोण सांभाळेल? तुम्हाला जायचं चा आणि पटकन मागे मागे गेल्यानंतर झाला मी गेल्यानंतर मी कायमस्वरूपीच जाणार आहे. मनाची तयारी, मनाची स्थिती जगद्गुरु तुकोबारा तयार करत होते. भगवान परमात्म्याला आळवणी करायची, विनंती करायची. करुणी उचित प्रेम घाली हृदयात, हे देवा माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम जागृत करा, प्रेम भातुके पाठवा. कारण ज्याच्याशिवाय भगवान परमात्मा प्रगटच होऊ शकत नाही, भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मिळू शकत नाही. मी ते असणारं जे प्रेम आहे, ते प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये जागृत करा म्हणून देवाकडे वारंवार विनंती करायची. विनंती होऊन सुद्धा ते होत नाही जागृत, म्हणून परत जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, नदरी उदास माझी ऐका ऐका नारायणा माझी माझ्यावर दृष्ट होऊ नका. देवा प्रेमस्वरूपाची भक्ती आहे ती माझ्या अंतःकरणामध्ये जागृत करा, की ज्या प्रेमाशिवाय माझं कामच होणार नाही, तुमची प्राप्ती मला होणार नाही आणि मी तुमच्या सगळे येण्याच्या पात्रतेचा होणार नाही. एवढंही ऐकून ज्यावेळेस भगवान परमात्मा ऐकत नाही त्यावेळेस त्यांना सोडतं, चला डायरेक्ट देव ऐकत नसतील, डायरेक्ट ऐकत नसतील, मग जरा जवळचे जे जे आसपासचे त्यांना विनंती करून विनंती करतात. तुम्ही तर फार कृपावान आहात, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. एवढा उपकार करा माझा देवाला नमस्कार सांगा, म्हणजे देवाचं लक्ष तरी माझ्याकडे मी काय म्हणतो त्याच्याकरता. मग त्याच्याही पेक्षा आणखीन जे जवळचे संकाधिकाच्या पेक्षाही मग त्यांच्याकडे विनंती करण्याकरता तुकोबारायांनी सुरुवात केली. गरुडाचे पायी ठेवी बेलो वेळा डोरी. आता हा गरुड कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? गरुड प्रजापतीला दोन मुली होत्या, दोन. त्या कश्यपाला दिल्या त्यांनी. एकीचं नाव होतं कद्रू आणि दुसरीचं नाव होतं विनिता. सृष्टी उत्पत्ती आरंभाची कथा, ती सृष्टी आरंभाची कथा. एकीचं नाव कद्रू, एकीचं नाव विनिता. ऋषीची खूप सेवा केली त्यांनी पतीची. कश्यप ऋषी प्रसन्न झाले. मागा वर काय मागायचं, काही नाही, पुत्र संतती. ठीक आहे, सांगा कशा प्रकारचे पुत्र पाहिजे? कद्रू म्हटले मला 100 मुलं हवे. तथास्तु. तुला हे अंडज, जारद, स्वेदज आणि उद्भिद 4 योनी आहेत ना, म्हणजे संपूर्ण जी सृष्टी आहे 4 योनीमध्ये अंडज, जारद,
उद्भिद आणि श्वेत. आता तो प्रसंग मांडत नाही मी. 3 अंडच रूपाने तुम्हाला वाटते. 100 अंडे हिला कुदरुळा. हे म्हणजे मला इतके नको, 2च हवेत, पण दैदिप्यमान, कीर्तिमान आणि सर्वश्रेष्ठ, सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ असले पाहिजे अशी मला 2च मुलं पाहिजे अशी विनिता म्हटली. तर तिला 2च अंडे दिली. त्या ठिकाणी ते जे 100 होते त्या 100 अंड्यामधून 100 सर्प निघाले. पटकन पटा 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 पटा. सर्पाच्या ऐकूने बघूया. आणि जे 2 अंडे त्याला 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 100 दिवस झाले, 1000 दिवस झाले, तरी त्याच्यामधून बाहेर काही निघा. मग गेला जरा कलर आला की म्हणजे कसं काय हे असं कसं त्याचं वाढवणार रे पुत्र. सर्व आज्ञा पाळतात तिचे. मुलींना काय केलं, एक अंड खुडून पाहिजे विनिताने. त्या अंड्यामधून अरुण नावाचा मुलगा बाहेर आला. लाल डोळे केले आईवरती केले. आई दम निघला नाही का तुला? अरे मी 800 रुपये मजबूत झालोय पण खाली पायच नाहीत मला. माझे पाय तयार होण्याच्या अगोदर तू मला अंड्यामधून बाहेर काढलं. जा मी तुला शाप देतो म्हणे. जी तुझी सवत आहे ना तिचं तुला दास्य डोक्याला लागेल. तू माझा मुलगा असतो मला शाप देतो, तो माझा मुलगा मला शाप देतो. नाही आई, शाप मी याच्यामुळे दिला, आता शाप सुद्धा मी देतो. तू मागेल का नाही तरी शाप देतो. आपल्याला दुसरा जो भाऊ आहे ना, हा जर अर्धवट तू काढला माझ्यासारखा तर ते दास्य तुला जन्मभर करावं लागेल. पण त्याला जर पूर्णत्व दिलं तर मी तुला शाप देतो. तो तुला या शापामधून मुक्त करेल, म्हणजे तिच्या दास्यत्वामधून तुला मुक्त करेल. पूर्ण दिवस झाले पूर्ण, आणि पूर्ण दिवस झाल्यानंतर त्याच्यामधून गरुड निघाला. गरुड नावा, गरुड असणारा सर्व पक्ष्यांचा राजा म्हणतात त्याला. गरुड पहिला जो होता तो अरुण. अरुणाने जे उड्डाण मारलं सूर्याचा सारथी बनला. भगवान सूर्याचा जो सारथी आहे ना तो विनिताचा पहिला असणारा मुलगा, तो सारथी बनला. ज्यावेळेस सूर्य भगवान उदयाला पावतात त्याच्या अगोदर अरुणाची छटा येत असते. अरुण अगोदर निघतो आणि त्याच्यानंतर सूर्यनारायण, कारण तो भगवान सूर्यनारायणचा सारथी बनला. गरुड आहे सर्व पक्ष्यांचा राजा, तेजस्वी ओजस्वी. यांनी एक युद्ध सुरू केलं ना, कोणी त्याच्यासमोर टिकत नव्हतं. देवांतिक सुद्धा टिकत नव्हते. सर्व देवांतिक इमाम करून इकडे तिकडे सायरावर आपल्याला लागले. सर्वांना माहिती. नंतर पुढचा सगळं इतिहास सांगतच नाही. आता काय 15-20 मिनिटं राहिले माझ्याकडे. भगवान परमात्म्याचं वाहन बनलेले गरुड हे का एका झापीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाची उलट पालत करण्याची ताकद कोणामध्ये? भगवंतामध्ये. सर्वांच्या जास्त जवळ कोण आहेत? मग त्यांना विनंती सुरू आहे. गरुड हनुमंता पुढे त्या ठिकाणी कोण आहेत? गरुड आणि हनुमंत. मग त्या गरुडाला विनंती करण्याकरता सुरुवात. गरुडाचे पायी देवी वेळो वेळा होई. तुम्ही भगवान ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला आपल्या पाठीवर वाहता. देवाच्या फार जवळच्या आहेत. एवढा माझा उपकार करा, एवढा माझ्यावरती उपकार करा आणि भगवान परमात्म्याला मला भेटी करता घेऊन या.